अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील गजानन नगरमधील सनी ग्रुप श्री गणेश मंदिर येथे श्री गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा महंत रमेश गिरीजी महाराज व श्री 108 महंत स्वामी राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते 2 ते 5 जून दरम्यान मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडत आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने तिसऱ्या दिवशी मुंबई लालबाग येथील सुप्रसिद्ध साईलीला भजन संध्या यांचा संगीतमय गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून सदर कार्यक्रमासाठी युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी उपस्थित राहून भजन श्रवणाचा आनंद घेतला आहे। यावेळी साई गीतांवर युवा नेते विवेक कोल्हे, सनी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद राक्षे, अध्यक्ष पत्रकार हाफिज शेख यांच्यासह उपस्थित श्री गणेश व साई भक्तांनी टाळ्यांचा गजर करत ठेका धरला होता। यावेळी साईलीला भजन संध्या यांच्या भक्तिमय व मधुर आवाजातील गीतांमुळे उपस्थित भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते। सदर प्रसंगी भाजपचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीनराव दिनकर, उपाध्यक्ष अशोकराव पवार, भाजप श्रीरामपूर शहराध्यक्ष सतीश सौदागर, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संदान, माजी नगरसेवक बबलू शेठ वाणी, माजी नगराध्यक्ष संजय भाऊ सातबाई, जनार्दन कदम, संदीप देवकर, अशोक लकारे, रंजन जाधव, पप्पू पडियार, भरत मोरे, असलम शेख, गगन हाडा, मुन्ना मनसुरी, बाळासाहेब राक्षे, रवींद्र दिनकर, सचिन दिनकर, बाबा शेख, रोहित डाके, गणेश शिंदे, गणेश रागपसारे, संदीप डोखे, मंगेश डोबले, आकाश दिनकर, गणेश राक्षे, दीपक राक्षे, योगेश गवळी, केतन शिरोडे, रोहित रागपसारे, पियुष दिनकर, अनिकेत तुपसुंदर, ईश्वर श्रीसुंदर, हर्षल काटकर आदी मान्यवरांसह सनी ग्रुप सदस्य, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का गाडीला बोलावण्या जणू साई हे मला नको पाठी घेऊन हे मला निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का गाडीला बोलावण्या जणू साई हे मला नको पाठी घेऊन मला निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता
बोलावला म्हणाला तो पालखी घेऊन आज्ञा मला माझ्या साईला भेटाया तुम्ही येता भैया तुम आगे बढ़ो। सैदर भैया साहेब साई लीला
येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला पायी 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 येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला पायी 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 येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला बघशील तू साईलीला उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला अरे वेड्या पायी पायी येशील शिर्डीला श्री अमरेश्वर गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने 4 दिवसीय
विविध कार्यक्रम, यथोचित अशी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा विनोदभाऊ राक्षे असतील, हफीजभाई असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे. उद्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा आदरणीय परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. आणि आज जो कार्यक्रम ज्याचा मनसोक्त असा आनंद आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे, हा म्हणजे साई लीला भजन संध्या. मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध असे गायक अक्षरशः कोपरगावकरांना मंत्रमुग्ध करून सोडून दिलेला आहे. आणि वेळेचं भान न राहता आमचे सर्वच भक्तगण त्यामध्ये तल्लीन झालेले आहे. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने 5 दिवस चालणाऱ्या एवढ्या उत्साहात मिरवणुकी सहित, अन्नदानासहित, भजन संध्या सहित असा स्तुत्य उपक्रम विनोद भाऊंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला. हा फार स्तुत्य उपक्रम आहे. निश्चितपणाने अनेक अनुभव या 5 दिवसा 4 दिवसामध्ये त्यांना आणले, अगदी मूर्ती आणण्यापासून. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं जो स्थापन केलेला श्री गणेश हा निश्चितपणाने परिसरातीलच नव्हे तर कोपरगावातील सर्व भाविकांना पावेल अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांनी मिळून हा काय जो धार्मिक उपक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच त्यांच्या हातून समाज हिताचं काम घडत राहावं हीच या निमित्ताने गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.